महादेवाचं मंदिर आहे तो कुठे आहे? रामेश्वर. हा हा. नमस्कार. आजचा आपला दौरा आहे खेड तालुक्यातील चिंचवली गावात. निसर्ग सौंदर्याने सजलेले आणि गावाचं वातावरण एकदम शांत असे हे एक गाव. मी रत्नागिरी खेडमधून 7-8 किलोमीटरचा प्रवास पार करून उजळे खुर्द हा गाव पार केला. खरंच पावसामुळे गावाला एक वेगळंच सौंदर्य येतं, जणू काय एक स्वर्गनगरी. काहीच वेळात आम्ही बोरघर ह्या गावी पोचलो आणि तिथल्या डिवायडेडच्या इथून आम्ही राईट टर्न मारून घेतले. इथून पुढे 200 मीटरवर आपल्याला एक फाटा मिळेल. इथून चिंचवली गाव चालू होते. गावात प्रवेश केल्यानंतर निसर्गाने गावाची वेगळी शोभा वाढवले हे दिसून येते. डांबरी रस्ता आणि दोन्ही बाजून हिरवळ असल्यामुळे आम्हाला प्रवास करायला खूप भारी वाटत होते. मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे आम्हाला त्या प्रॉपर जागेवर जाता येत नव्हते. काहीच वेळात आम्हाला काही माणसे दिसली, तेव्हा कुठे आम्हाला बरे वाटले. इथे शंकराचं मंदिर कुठं आहे? इकडे कुठं आहे तो? कुठून जायला? इकडनं रस्ता नाही. ओके ओके, थँक्यू. हो चला. त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढे गेलो. पहिल्यांदा ह्या गावी आल्यामुळे पुन्हा एकदा आम्ही वाट चुकलो होतो. ह्या गावाचे वातावरण एवढे भारी होतं की आम्ही फिरू तेवढे आम्हाला कमीच वाटत होते. इथे आम्हाला बाबा दिसले. महादेवाचं मंदिर आहे तो कुठे आहे? रामेश्वर. हा हा हा. कच्चा रोड, त्या रोडने सरळ जायचं. चालेल चालेल. पक्काचा आहे. हा हा. काय एवढं हे नाही. ओके ओके, थँक्यू. पुलाच्या इथनं कुठं? नाही, पुलाच्या जरा पुढं काय? दिसते ना ही समोर. हा. या खालच्या बाजूला रोड आहे. अच्छा. तिकडे गेलेला. चालेल चालेल, ठीक आहे. चला येतो बाबा. तर बाबांनी सांगितलं, आम्हाला समजलं
की आम्ही जरासाठी चुकलोय. महादेवाचं मंदिर इकडे आहे ना. हो. तर फायनली आपल्याला रोड भेटलंय. तर काहीच वेळात पोचू आपण रामेश्वर मंदिरात, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. काही दिवसात इकडे पण सगळीकडे भात लावणी होईल. आम्ही खूप उत्साहित होतो ते मंदिर पाहण्यासाठी. परत एकदा वाट चुकणारच होतो, तर महादेवाचं नाव घेतलं आणि राईट टर्न मारला. फायनली ज्याच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो श्री रामेश्वर मंदिरात, ते आमच्या डोळ्यासमोर होते. खरंच इथे आल्यावर एक वेगळंच फील झालं. जसं की मी आता तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत. आणि मंदिर पण पहिल्या काळातील आहे. कौलारू, लाकडी वासे आणि काळे दगड. मंदिरात प्रवेश केलं की पहिलं आपल्याला नंदीचं दर्शन होतं. तसेच नंदीच्या उजव्या साईडला अजून एक देवस्थान आहे. मंदिराचं पूर्ण काम प्रॉपर काळ्या दगडाने केलेलं आहे. काय त्यांच्याकडे कला असेल ना, त्यांनी हे कोरीव काम केलं असेल. जेव्हा मंदिराची स्थापना झाली तेव्हापासूनच ह्या मूर्त्या कोरल्या गेल्या आहेत. श्री प्रभाकर दत्तात्रय शेठ व शैलाताई शेठ पोलादपूर यांनी देवस्थानासाठी 3 जानेवारी 1985ला लाद्या अर्पण केले. काय कामगार असतील ज्याने हे काम केलं असेल. अजून पण जसं तसं आहे. देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करून मन खूप प्रसन्न झाले. आम्ही पण ह्या मंदिरात पहिल्यांदा आल्यामुळे आम्हाला ह्या मंदिराची प्रॉपर माहिती माहीत नव्हती. पेंडीजवळचा दिवा विझाला होता, तर आम्ही पहिला तिथला दिवा लावून घेतला. दिवा लावल्यावर शंकराच्या पिंडीची व नागदेवताची अजून शोभा वाढली. मंदिरातील गाभाऱ्याचे काम पूर्ण काळ्या दगडाने आणि कोरीव काम केलेले आहे. 2 शिवलिंग आणि त्यांच्या समोरच नंदी बैल खूप शोभून दिसत आहे. निसर्ग सौंदर्य वातावरण आणि मंदिराच्या बाजूला ही विहीर ह्या मंदिराची खूप शोभा वाढवते. विहिरीतले पाणी पण एकदम निळे समुद्रासारखे. रामेश्वर मंदिर हे पूर्णपणे कौलारू आहे.
मंदिराच्या बाह्य बाजूने पण दगडाचे कोरीव काम केलेले आहे. आणि हे मोठे झाड ह्या मंदिराची खूप शोभा वाढवते. मंदिराचं कंपाऊंड हे पूर्णपणे काळ्या दगडीचं आहे. खरंच या सुंदर वातावरणामध्ये अनेक जुने मंदिरे लपलेली आहेत. त्यातील एक हे रामेश्वर महादेवांचे मंदिर. मंदिरासमोर असे तुम्हाला कोरलेले शिल्प दिसतील. आम्हाला थोडा यायला उशीर झाल्यामुळे पुजारी बाबा आम्हाला काय भेटले नाहीत, त्यामुळे प्रॉपर आम्हाला माहिती मिळाली नाही. श्री रामेश्वर मंदिर हे जुन्या पिढीची एक आठवण आहे. मंदिराच्या समोर अजून एक शिवलिंग आहे. असं ऐकलं होतं की जिथे भूत प्रेत असतात तिथेच महादेवांचा वास असतो. मंदिराच्या समोर एकच स्मशानभूमी नाही तर 3-4 स्मशानभूमी आहेत. मी शंकराचे बरेच देवस्थाने पाहिले आहेत, पण असे स्मशानासमोर मी पहिल्यांदा पाहत आहे. तर खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला श्री रामेश्वर मंदिराचे दर्शन करायला भेटले, कारण असे मंदिर जास्त कुणाला माहीत नाही आहेत. तुमच्याकडे पण असे काही दुर्मिळ गोष्टी असल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा लपलेल्या ठिकाणांसाठी आपल्या रानवाटा चॅनलला नक्की फॉलो करा. तर आजचा दौरा आपला इथेच संपला आहे. तर भेटू आपण पुन्हा एकदा नवीन दौऱ्यामध्ये.